आमची घरं वाटवली, ती विटाळची केली आणि मी मनात निश्चय केला की रँडचा खून करणार. रँडचा खून राष्ट्रभक्तीसाठी केला, रँडचा खून स्वातंत्र्यासाठी केला, अरे रँडचा खून जातीसाठी केला. म्हणून या देशात राष्ट्रवादी कोण, राष्ट्रप्रेमी कोण आणि राष्ट्रद्रोही कोण हे ठरवणं अजूनही आपल्याला नीट जमलेलं नाही. या देशामध्ये ज्याच्या अजेंड्यावरती जाती निर्मूलनाचा प्रश्न नसेल तो कधीच राष्ट्रवादी असू शकत नाही आणि कधीच तो क्रांतिकारी पण असू शकत नाही. इथून सुरुवात झाली पाहिजे. म्हणून गांधीनं मारलं. तर तिकडे महायुद्ध सुरू झालं. भूमिका काय? काँग्रेसमध्ये 3 गट. आपले जे सगळे समाजवादी आहे ते साधारणतः 1922-25 पासून जमाले. पण सगळी समाजवादी मंडळी ही जोपर्यंत गांधीजींचं छत्र होतं तोपर्यंत एकत्रित होती. गांधीजींचं छत्र गेलं आणि ते विस्कटले. आपल्या देशातले सगळे मार्क्सवादी हे समाजवादी आहेत आणि सगळे कम्युनिस्ट हे समाजवादी आहेत. कॉम्रेड एम.एन. रॉय हे मार्क्सवादी होते. समाजवादी पक्षाचे पहिले अध्यक्ष, ज्यांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी पार्टीची स्थापना झाली, ते नरेंद्र देव मार्क्सवादी होते. जयप्रकाश नारायण मार्क्सवादी होते. कोण मार्क्सवादी होते? मीनू मसारी पहिल्यांदा मार्क्सवादी होते, नंतर ट्रॉट्स्कीवादी झाले. हे डॉक्टर लोहिया जर सोडले, त्यांच्यावर जरा गांधींचा जास्त प्रभाव होता. परंतु त्यांची सगळी इतिहासाची जी मांडणी होती ती चुकीची होती. ज्या पद्धतीने त्याने अर्नॉल्ड टॉयनबीला समोर ठेवून इतिहास चक्र मांडलं ते तितकंसं पटण्यासारखं नव्हतं. पण एक समाजवादी शील डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या अंतःकरणात होतं आणि त्यांच्या समग्र व्यक्तित्वात होतं. हे जर आपण लक्षात घेतलं तर हा एक गट असं म्हणायचा की हे जे दुसरं महायुद्ध आहे, हे दुसरं महायुद्ध लोकशाही विरुद्ध फॅसिझम असं आहे. म्हणून भारतीयांनी या महायुद्धात इंग्लंडच्या बाजूने उतरायचं, कारण ही निर्णायक लढाई फॅसिझम विरुद्धची. आता गांधीजींना थोडं मान्य होतं. त्यामुळे काही लोक म्हणायचे की तुम्ही इंग्रजांना पाठिंबा द्या. काही लोक असं म्हणायचे की इंग्रज आता अडचणीत सापडलेला आहे, त्यामुळे इंग्रज आपला शत्रू आणि आपल्या कौटिल्याच्या नीतीप्रमाणे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. तेव्हा आपण हिटलर मुसोलिनीची मैत्री करूया आणि या देशातून ब्रिटिशांना हुसकून लावू त्यांच्या मदतीने. म्हणजे इथे फॅसिझम नाझिझम आला तरी चालेल, कारण फॅसिझम आणि नाझिझम हा वरिष्ठ जाती वर्गांचं तत्वज्ञान आहे. कारण शेवटी सत्ता त्यांच्याच हातात आली असते, तिथं लोकशाही आली नसती. ते त्या मार्गाला लागले. आपल्या देशातल्या सगळ्या हिंदुत्ववादी लोकांनी आणि डॉक्टर मुंजे सारख्या एका मोठ्या पुढाऱ्यांनी हिंदू महासभेच्या हिटलरची भेट घेतली होती. हिटलरचं केवढं आकर्षण आहे RSS वाल्याला, आजही आहे. किती लोकांना आकर्षण हिटलरचं. सुभाषबाबूंना पण आकर्षण होतं. त्यांनी वेगळा मार्ग धरला, ते वेगळ्या मार्गाने. प्रश्न असा होता
की आता काय करायचं. आणि त्याच वेळी गांधीजींच्या विरोधी सगळे मूलतत्ववादी त्यांच्या विरोधात उभे राहिले. मुस्लिम लीगनी सांगितलं की गांधी आता हुकुमशाह झालेले आहेत, ते कोणाचंही ऐकत नाहीत. तेव्हा मुसलमानांनी गांधींना पुढारी मानू नये. म्हणजे गांधीजींची कोंडी कशी करायची राजकारणात. कारण गांधीजी स्वातंत्र्योत्तर काळात भारताला लोकशाहीकडे घेऊन जाणार आहेत. आणि लोकशाहीकडे घेऊन गेले तर वरिष्ठ वर्गाचं, वरिष्ठ जातींचं राज्य येणार नाही, त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण होणार नाही. हिंदू महासभेने ठराव केला की या देशातल्या हिंदूंनी गांधींना आपला नेता मानू नये. बघा कोणकोणत्या घटना घडत होत्या. सेवादल जेव्हा जन्माला येत होतं तेव्हा कोणकोणत्या घटना घडत होत्या जगामध्ये आणि भारतामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांचा एक तिसरा विचार होता. बाबासाहेब आंबेडकर पण समाजवादीच होते. हे बाबासाहेबांच्या अनुयायांना पण माहिती नाही. आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या लढ्यातल्या सगळ्याच लोकांनी, सगळ्याच नेत्यांनी आंबेडकरांच्यावर अन्याय केलेला आहे. त्यांना एका जातीचा पुढारी मानला आणि हा त्यांच्यावरती सगळ्यात मोठा झालेला अन्याय आहे. परंतु नंतर त्यांनी तो स्वतःच्या कर्तृत्वानेच भरून काढला. आणि आज बाबासाहेब आंबेडकर हे जगातल्या मनुष्य जातीचे नेते झालेले आहेत. हे युरोमध्ये 176 देशातल्या लोकांनी त्यांची साजरी केलेली जी जयंती आहे तिच्यावरून स्पष्ट होतं. काय म्हणत होते आंबेडकर. आंबेडकरांची 1937 साली एक मुलाखत घेतली आपटे नावाच्या एका माणसाने अहमदाबादला. काय म्हणत होते आंबेडकर. आपट्याने प्रश्न विचारला की तुमचं राजकीय चारित्र्य काय, तुम्ही कोण, राजकीय दृष्ट्या. आंबेडकर म्हणाले आय एम सोशलिस्ट, आय एम सोशलिस्ट. ते म्हणले हा तुम्ही सोशलिस्ट, अरे मग काँग्रेसमध्ये का नाही जात, काँग्रेसमध्ये समाजवादी आहेत. बाबासाहेब म्हणाले मोठं महत्वाचं उत्तर आहे जे ज्याचा विचार करून तुम्हाला पुढे जावं लागेल. ते म्हटले काँग्रेसमध्ये समाजवादी आहेत परंतु ते तिथे त्यांचा श्वास गुदमरलेला आहे आणि त्यांना थापा लागलेला आहे. मला माझा श्वास गुदमरू द्यायचा नाही, मला मुक्त आणि स्वच्छ हवा पाहिजे, म्हणून मी काँग्रेसच्या बाहेर. का का कारण बाबासाहेबांचं पहिल्यापासून तर शेवटपर्यंत एकच म्हणणं आणि ते सारखे समाजवाद्यांना प्रश्न विचारित होते, मार्क्सवाद्यांना प्रश्न विचारित होते. त्यांच्या बुद्ध आणि धम्ममध्ये सुद्धा मार्क्सचंच वचन आहे. अख्खा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ मार्क्सच्या एका वचनावर उभा आहे आणि ते वचन आहे आतापर्यंत तत्वज्ञानांनी हे जग कसं आहे हे सांगितलं, परंतु प्रश्न असा आहे की हे जग बदलायचं कसं. बाबासाहेबांचा बुद्ध सांगतो जेव्हा ब्रह्मा संपत्ती आला त्याला सांगतो की हे ब्रह्मा, जगातल्या सर्व धर्मांनी हे जग कसं आहे हे सांगितलं, माझा धम्म हे जग कसं बदलायचं हे सांगणार. बुद्धाच्या तत्वज्ञानात, मार्क्सच्या तत्वज्ञानात बुद्धाच्या तत्वज्ञानाची सगळी बीजे आहेत.
समाजवाद म्हणजे काय? समाजवाद म्हणजे अशा प्रकारची समाज व्यवस्था की ज्या समाज व्यवस्थेत प्रत्येक माणसाला त्याच्यातल्या सुप्त शक्तींचं प्रकटीकरण करण्यास वाव मिळेल. तो स्वयंपूर्ण होईल, तो पूर्ण माणूस होईल, तो पूर्ण विकसित होईल, त्याच्यातली सर्व सुप्त शक्ती प्रकट होईल, त्याच्यातलं फूल पूर्णपणे उमलेल. आणि मार्क्स म्हणाले की ज्यावेळी हे फूल उमलेल, ज्यावेळी त्याचं सौंदर्य जगाला दिसेल आणि ज्यावेळी त्याचा सुगंध जग घेईल, त्याच वेळी त्या फुलाचं जगणं सार्थ होईल. समाजवाद हे माणसाचं जगणं सार्थ करण्याचं तत्वज्ञान आहे, त्याला अर्थ देण्याचं तत्वज्ञान आहे आणि ते सुंदर करण्याचं तत्वज्ञान आहे. जे तत्वज्ञान आपण घेऊन चाललो. आतापर्यंत जगातले मुठभर लोक, सत्ताधारी लोक, भांडवलदार लोक, श्रीमंत लोक, जमीनदार लोक आपलं जीवन सार्थ आणि सुंदर करीत होते. समाजवाद सामान्य माणसाचं जीवन सुंदर आणि सार्थ करू इच्छितो. ते माणसाचं तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान पाश्चिमात्य प्रबोधनातून आलेलं तत्वज्ञान आहे. आणि कार्ल मार्क्स हे या पाश्चिमात्य तत्वज्ञानाचे, या प्रबोधन युगाचे शेवटचे प्रतिनिधी आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून भारतात आलेले सगळे समाजवादी, मग ते मार्क्सवादी असोत, कम्युनिस्ट असोत किंवा समाजवादी असोत, हे सगळे थोड्याफार अर्थाने मार्क्सवादी आहेत. काही प्रमाणात ते लोकशाही समाजवादी. हे जे भूत आहे आपल्या मनावर सतत बसलेलं छोट्या छोट्या मुद्द्यांच्यावर, की डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटरिएटचं काय करायचं? अरे पहिल्यांदा क्रांती तर होऊ द्या. तुम्ही अगोदरच कशाला बोंबा मारून बसलात? इथूनच तुमचे वाद सुरू होतात. म्हणून आंबेडकर म्हणत होते की या देशामध्ये समाजवादी क्रांती व्हायची असेल तर पहिला मुद्दा जाती अंताचा, दुसरा मुद्दा वर्ग अंताचा, तिसरा मुद्दा सामंतशाहीच्या अंताचा, चौथा मुद्दा भांडवलशाहीच्या अंताचा आणि पाचवा मुद्दा धर्माच्या चिकित्सेचा. अशी पंचसूत्री घेऊन बाबासाहेब राजकारण करत होते. ही पंचसूत्री त्यावेळी या देशातल्या डाव्या चळवळीला पचली नाही, पण आज ती तरुण मुलांना पचताना मला दिसते. ज्यावेळी तिकडचा कन्हैया असेल किंवा दक्षिणेतला रोहित असेल, ही जी मार्क्सवादी मुलं आहेत, हे आज आंबेडकरांना आपला गुरु का मानतायत याचा आपण एकदा विचार केला पाहिजे. आणि म्हणून या देशातला जो समाजवाद आहे, हा समाजवाद नुसता वर्गांत करणार नाही तर जाती अंत सुद्धा करील. आणि त्याच्यासाठी तो जसं वर्गांतासाठी बलिदान देईल, तो साम्राज्यशाही विरोधी लढण्यात जसं बलिदान देईल, तसं जाती अंतासाठी सुद्धा बलिदान देईल. असा एक नवा तरुण बाबासाहेबांना घडवायचा होता. राष्ट्रसेवा दलाची स्थापना ज्या काळी झाली 1941 साली, ती हा पुढचा धोका ओळखू. कारण हिंदू महासभेने जाहीर करून टाकलं गांधींना हिंदूंनी नेता मानू नये, मुसलमानांनी जाहीर करून टाकलं, आणि तिसरा जो आपल्याकडचा जो समाजवादी गट होता क्रांतिकारी, जो नवजीवन सभेच्या वतीने चालू होता, ज्याच्यामध्ये आपले भगतसिंग होते सरदार, हे सगळे मार्क्सवादी मंडळी. या सगळ्या मार्क्सवाद्यांना आपण कवेत घेऊ नाही शकतो. भगतसिंगांचा उपयोग जितका RSSने केला तितका आपल्याला नाही करता आला. अरे विवेकानंदाचा उपयोग आपल्याला करता आला नाही. विवेकानंदाचा सगळ्यात शेवटचा आणि धाकटा भाऊ शेवटपर्यंत कम्युनिस्ट पक्षात होता आणि कम्युनिस्ट पक्षाचा भाष्यकार होता, हे आपल्याला माहिती नसावं.
अरे आपण तुकारामाची परंपरा विसरलो. केवढा मोठा वारसा आहे महाराष्ट्रामध्ये तुकारामाचा. हा तुकाराम खरा समाजवादी, पहिला समाजवादी मध्ययुगातला, की ज्याने स्पष्ट सांगितलं आहे ऐसा देव वदवावी वाणी. देव आहे असं म्हणत राहो, टाळ कुठा कुठा आहे देव ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. अरे याच्यापेक्षा धर्मचिकित्सा काय असते? एवढी धर्मचिकित्सा आहे आणि तुझं मत नाही भेद. हा धर्म कधी नष्ट होईल? देवाच्या आणि धर्माच्या लफड्यामध्ये भारत इतका अडकलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या देशातली धर्मस्थळं कायम भरलेली असतात तो देश जगातला सगळ्यात दुःखी देश असतो. कारण ही सगळी माणसं भ्रामक सुख शोधायला तिथे गेलेली असतात आणि तिथे सगळी लुबाडणूक असते. तिथे काहीच नसतं. मार्क्सने मोठा सुंदर विवेचन केलेलं आहे की धर्म नष्ट कधी होईल. धर्मचिकित्सा. कम्युनिस्टांनी कधी धर्मचिकित्सा केलेली आहे? इतकी वर्ष राज्य केलं बंगालवर. मी बंगालमध्ये गेलो ना, सगळ्यात वाईट राज्य बंगाल, सगळ्यात घाणेरडं राज्य. काय केलं कोणाला माहिती इतकी दिवस तिथे. तरी काय केलं मला माहिती. एक केलं त्याने, त्याचा थोडासा परिणाम दिसतो. म्हणजे जमीन सुधारणा काय ते सोडलं तर बाकी काय केलं. कलकत्त्याचं विमानतळ तर सगळ्यात घाणेरडं. काय नाही. तर मला तर कधी कधी असं वाटतं तिथल्या लोकांशी बोलल्यावर की बंगालचे सीपीएम म्हणजे महाराष्ट्रातली शिवसेनाच होती. काय फार फरक मला दिसत. तीच दादागिरी, तेच मारामाऱ्या, त्याच हाड्या, त्याच भानगडी, खळ खड्याळ खळ काहीतरी असं ते म्हणतात ना, तसलं काहीतरी ते असायच. काय केलं? केरळमध्ये आलटून पलटून चालले. आपल्याकडे पट्टण ताणू पिलेची मुख्यमंत्री झाले होते 57 साली. बाईंना माहिती असेल. नेहरूने एका झटक्यात बंद करून टाकला त्या सगळ्या गोष्टी. हे मी आपल्याला याच्यासाठी सांगतो आहे की सामान्य जनता आणि आपलं नेतृत्व यांच्यातले संबंधच तुटले. लोकांचे प्रश्न काय आहेत हेच आपल्याला माहिती आहे. आपल्याला जे प्रश्न वाढतात ते लोकांचे प्रश्न आहेत असं समजून आपण त्यांची उत्तरं शोधतो. आणि म्हणून सगळी लिडरशिप, सगळं नेतृत्व प्रमाद आहे. गांधीजी सारखा सामान्य माणसाची संवादच नाही. रशिया का कोलमडला माहिती आहे? रशिया का कोलमडला माहिती आहे? हा संबंध तुटला. त्यामुळे तरी तरुण पिढीच्या मनात काय भावभावना आहेत याचा अंदाज कधी कम्युनिस्ट नेतृत्वाला आलाच नाही. काळ बदलला पण हे तिथेच राहिले. पोती दुंडाळे, मार्क्सची वचनं शोधित आणि आपल्या चुकांचं समर्थन करण्यासाठी मार्क्सची ढाल पुढे करीत स्वतः सुधारले नाही. मार्क्स म्हणाले होते की धर्म कधी नष्ट होतो? धर्मचिकित्सेशिवाय धर्म नष्ट होत नाही. कम्युनिस्टांनी या देशात धर्मचिकित्सा केली नाही. समाजवाद्यांनी थोडीशी करण्याचा प्रयत्न केला पण तेही खोला शिरले नाही. आचार्य नरेंद्र देव जर सोडले तर धर्मचिकित्सेच्या नावाने ठणाणा नाही. धर्मचिकित्सेशिवाय माणूस धर्माच्या संकटातून बाहेर पडू शकत नाही. मार्क्स म्हणाले की ज्यावेळी तुम्ही धर्मचिकित्सा कराल आणि करता करता ज्यावेळी तुम्ही या निष्कर्षाला याल धर्मचिकित्सा करताना की माणूस
हाच या जगातला सर्वश्रेष्ठ प्राणी आहे, त्या निष्कर्षाने धर्म नष्ट होते, धर्म गळून पडते. आणि देव म्हणजे काय? प्रेम. गॉड इज लव, लव इज गॉड. देवातून मुक्त कसं व्हायचं? मार्क्स म्हणाले की ज्यावेळी माणूस प्रेमाने इतका ओथंबेल, इतका प्रेम करेल, प्रेमाचं दान देईल, स्वतःचं अस्तित्व प्रेमाने ओतप्रोत भरील, ज्यावेळी त्याचं अस्तित्व प्रेममय होईल त्यावेळी स्वतःच तो देव होईल. त्याला देवाची गरज पडणार. जसे तुकाराम झाले, जसे चोखोबा झाले, जसे कबीर झाले, जशी मीरा झाली. हा वारसा आहे. मध्ययुगातली संपूर्ण संत चळवळ, मग ती दक्षिणेतली नायनारांची असो किंवा अलवारांची असो, महाराष्ट्रातली संत चळवळ वारकऱ्यांची असो किंवा कबीराची असो, ही सगळी संत चळवळ म्हणजे शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांची खऱ्या अर्थानं जी कोंडी सामंतशाहीने केलेली होती, या सामंतशाहीच्या विरुद्धचा तो सगळ्यात मोठा विद्रोह होता. 16व्या-17व्या शतकामध्ये मीराबाईनी, एका राणीनी रविदासासारखा एका चांभाराला आपला गुरु मानावं, याच्या एवढा क्रांतिकारी विचार कोणता असू शकतो? आणि चोखोबा, नामदेव यांचं जे सगळे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान सर्वसामान्य माणसाचं तत्वज्ञान. आणि सगळे संत हे ब्राह्मणेतर होते, सगळे संत. याच्यासाठी मी म्हणतोय तुम्हाला की यापैकी कुणीही भगवद्गीतेवरती भाष्य केलेलं नाही आणि स्वतःच्या विद्वत्तेचा टेंबा मिरवला नाही. राष्ट्रसेवा दल स्थापन झालं ते या धोक्यासाठी की उद्याचा भारत हा प्रजासत्ताक असेल, तो कुणा राजाच्या राणीच्या हातचं बाहुलं नसेल, तो कुणा पुढाऱ्याच्या हातचं बाहुलं नसेल, तो कुणा जातपंचायतीचं वर्चस्व मानणारा नसेल. उद्याचा भारत त्याच्यातली स्त्री सबळ असेल, तिला पुरुषासारखे अधिकार असतील, पुरुष आणि स्त्रियामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद केला जाणार नाही. स्त्रीला तिच्या स्वातंत्र्यामुळे तिचं व्यक्तिमत्व घडवता येईल. या देशामध्ये स्वातंत्र्य असेल, या देशामध्ये समता असेल, या देशामध्ये बंधुता असेल आणि या देशामध्ये न्याय असेल. अशी समाज व्यवस्था आपल्याला जर निर्माण करायची असेल तर सगळ्यात मोठा अडसर हिंदुत्ववाद्यांचा, आणि हिंदुत्ववाद्यांच्या मध्ये सगळ्यात मोठा अडसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. हा धोका त्यावेळी समाजवाद्यांनी ओळखला आणि या धोका ओळखल्यामुळे त्याला अशी एक संघटना पाहिजे होती की जी ही लोकशाही मूल्य स्वातंत्र्योत्तर काळात घेऊन जाईल आणि भारतीय माणसाला माणूस पण देईल. राष्ट्रसेवा दलाची स्थापना ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावर आधारलेल्या तत्वप्रणालीला पुढे घेऊन जाणारी ही तत्वप्रणाली, हा विचार आहे. राष्ट्रसेवा दल वाढणार, आज नाही उद्या वाढणार आहे, कारण ती या राष्ट्राची गरज आहे. आज ती सर्वसामान्य माणसाची गरज आहे, शेतकऱ्याची, गरिबाची, कष्टकऱ्याच्या मुलांची ती गरज आहे. त्यांना हिंदुत्ववाद नको आहे, त्यांना पर्याय नव्हता. तुम्ही 75च्या आपण सगळे काही आहे उत्सवप्रिय माणसं. आपण एकदा 50ला जमलो की 75ला जमलो, आणि 75ला जमलो का आता शतकाच्या वेळ जमू, त्यावेळेला आम्ही कुणी असू का नसू माहिती नाही, शक्यता कमीच आहे, असं नाही. पण आता असं करून नाही चालत.
असं करून चालणार नाही. आता आपल्याला शपथ घ्यावी लागेल आज की आपण आतापर्यंत भरपूर गोष्टी केल्या, पण आज निर्वाणीची वेळ आहे. कारण फॅसिझम हा लोकशाहीच्या मार्गाने इथे येतो की काय अशी जगातल्या विचारवंतांना शंका वाटू लागलेली आहे. जागतिकीकरणाने माणूस हैराण झालेला आहे. हे जग एक होणार अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहे. म्हणून आज सगळ्या डाव्यांच्या समोर एकच पर्याय शिल्लक आहे, जो मी 1971 सालापासून सांगत आलेलो आहे. आणि बाई त्यांच्या एका समारंभात, त्यांच्या वाढदिवसाच्या समारंभात मीच अध्यक्ष होतो. एक वाक्य बोललो. काय वाक्य होतं की आता एक करावं लागेल. दलित पॅंथर ते नक्षलवादी यांच्यामधले जेवढे असतील तेवढ्या सगळ्यांनी एक व्हा. जर हे एक झाले नाहीत तर यांच्यापैकी कुणालाही भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाही. आज निदान हा शत्रू केवढा आहे याची आपल्याला जाणीव झालेली आहे. आणि या शत्रूची मुकाबला एक संघटना, एक जात, एक प्रांत, एक धर्म किंवा एक पंथ करू शकत नाही. सगळ्या समविचारी लोकांनी एकत्र यावं आणि त्यांनी या येणाऱ्या हुकुमशाहीच्या विरुद्ध दंड थोपटावेत. तरुणाईने आवाज द्यावा आणि त्याचं नेतृत्व राष्ट्रसेवा दलाने करावं. त्याच्यासाठी एक सामान्य सैनिक म्हणून माझ्यासारखा माणूस कायम त्यांच्या जथ्यामध्ये सामील राहील एवढंच आश्वासन आपल्याला देतो आणि मी हे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.